नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण आहे ना उपवास विशेष पदार्थ बनवत आहोत। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, पण हा दिसतोय इतका आकर्षक। याला आपण आहे ना ब्रेड टोस्ट असं नाव देऊ शकतो। उपवासाचा ब्रेडही बनवू शकतो। याचे हे एक छान एक्झाम्पल आहे आणि मुख्य म्हणजे हलकं फुलकं पौष्टिक असा हा पदार्थ आहे। सँडविच टोस्टर नसेल तर तव्यामध्ये पण बनवू शकता। तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी घ्यायची 1 कप वरई मिक्सरच्या भांड्यामध्ये, हिरवी मिरची आणि आलं आणि झाकण लावून हे छान आपण ब्लेंड करून घेऊयात। वरई आहे त्याचं बेसिकली जितकं शक्य असेल तितकं पीठ तयार करून घेऊया। अगदी बारीक पीठ दळायची गरज नाही, म्हणजे हा आता जाड रवा आहे तर बारीक रवा करून घ्यायचा। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता इथे बाउलमध्ये मी घेतलेला आहे लाल भोपळा। सो लाल भोपळा साधारण एक आतपाव लाल भोपळा पुरेसा होतो। तो खिसणीने छान असा खिसून घेतलेला आहे, श्रेड करून घ्यायचा। लाल भोपळ्याच्या खिसाऐवजी इथे बटाट्याचा खीस, रताळ्याचा खीस असं उपवासाला जे पदार्थ चालतात ते तुम्ही वापरू शकता। मी घेतलेला आहे लाल भोपळा। आता यामध्ये घालूयात हा रवा जो आपण दळून घेतला होता। चवीपुरतं मीठ घालूयात यामध्ये आणि हे ना असंच हाताने मिक्स करूयात। पाण्याचा वापर करायचा नाहीये आत्ता। या लाल भोपळ्यामध्ये जितकं पाणी आहे त्यामध्ये हा रवा छान घोळवून घेऊयात। त्या लाल भोपळ्याचं पाणी पूर्ण यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे, तर थोडंसंच पाणी घालूयात आणि याचं आहे ना दाटसरच बॅटर तयार करून घेऊयात। खूप पाण्याची गरज नाही आहे, हे असं। आणि आता हे मिश्रण एक 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊ। चला तर मग हे छान आहे ना वरई अशी मुरलेली आहे, तुम्ही बघू शकाल छान फुलली आहे। आता यामध्ये घालूयात इनो फ्रूट सॉल्ट आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी आणि हे करूयात मिक्स। यापूर्वी ना उपवासाची सँडविचची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली, जाऊन नक्की चेक करा, लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता इथे इनो नसेल उपवासाला चालत तर हे पीठ मळत असताना यामध्ये पाव कप दही किंवा अर्धा कप ताक घाला आणि पाव चमचा खायचा सोडा घाला तरी चालेल। आता याचं बनवूयात आपण टोस्ट। तर इथे माझ्याकडे आहे हे सँडविच ग्रिल मेकर। याच्यामध्ये घालते मी साजूक तूप बेसला। हे नसेल ना तर तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक टोस्टर असेल तो वापरला तरी चालेल, किंवा मग अगदी छोटा तवा असेल तव्यामध्ये तडका कढई असते त्यामध्ये हे असं तयार करू शकता। आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आणि हे घालूयात यावर। हे छान असं स्प्रेड करून झालं की याच्यावर पण आपण घालतोय साजूक तूप। झाकण लावूयात आणि हे आता छान खरपूस दोनही बाजूने 3-4 मिनिटं भाजून घेऊयात। आता यामध्ये तुम्हाला जर काही स्टफिंग घालायचं असेल तरी घालू शकता। म्हणजे पहिला लेअर टाकून झाला की तुम्ही चीज घालू शकता, पनीर घालू शकता, आवडीच्या भाज्या घालू शकता, बटाट्याची भाजी स्टफ करू शकता, असे वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता। पण मी हा एक सिंपल उपवासासाठीचा टोस्ट बनवत आहे। आणि हे दोनही बाजूने छान असं ग्रिल करून झालं की गॅस करूयात बंद आणि चेक करूयात कसं झालंय ते। वाह, क्या बात आहे। तुम्ही बघू शकाल काय सुंदर ग्रिल झालेलं आहे, मस्त टोस्ट झालेलं आहे, हे भन्नाट दिसतंय। आता हे काढूयात या गॅस ग्रिलमधून, अगदी हलक्या हाताने काढायचं आणि ठेवूयात एका जाळीवर। लगेच खाणार असाल तर गॅस ग्रिलमधून डायरेक्ट प्लेटमध्ये तुम्ही घेऊ शकता। आणि सुंदर ग्रिल मार्क आलेले आहे, मस्त असं टोस्टी दिसतंय, क्या बात आहे। हा टोस्ट किंवा हे ग्रिल टोस्ट, उपवासाचा ग्रिल टोस्ट नक्की बनवून बघा। याच पद्धतीने सगळे टोस्ट बनवून होतात। एक जरी खाल्ला तरी तो अगदी मस्त दमदमीत होतो। चटणीसोबत खाऊ शकता, कोशिंबीरसोबत खाऊ शकता, पण उपवासासाठी भन्नाट। आणि मी जसं सांगितलं तुम्ही स्टफ करा, पनीर, चीज, जे काही तुमच्या आवडीची भाजी असेल ती।
पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.